महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर। स्वारगेट स्थानकात पहाटे काय घडलं? तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे आहे तरी कोण? तरुणीवर अत्याचार केल्यानंतर नराधम दत्तात्रय गाडे कीर्तनाला गेला। टीव्हीवर फोटो झळकताच पळाला गावात। अखेर चौथ्या दिवशी पोलिसांच्या लागला हाती। 26 फेब्रुवारी सकाळी 5:30ची वेळ, ठिकाण स्वारगेट बस स्टॉप। तरुणीसाठी ती वेळ धोक्याची ठरली। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी 26 फेब्रुवारीला पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास बलात्काराची घटना घडली। घटनेनंतर आरोपी फरारही झाला। सकाळी 6:30च्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुणाट या त्याच्या गावी गेला। तो गावातील कीर्तनाच्या कार्यक्रमात देखील तो सहभागी झाला। त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत तो गावातच होता। मात्र दुपारी माध्यमातून त्याचे फोटो आणि नावासह बातम्या सुरू झाल्या तेव्हा तो गायब झाला। पोलीस गावात येताच त्यानं छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पळ काढला। त्याचा मोबाईल बंद झाल्यानं पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या। गाडे हा पळून गेल्यानंतर 2 दिवस शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील ऊसात अन्न पाण्याशिवाय तो लपून बसला होता। काल 27 फेब्रुवारीला गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथकं रवाना करण्यात आली होती। त्याच्या गुणाट या गावी डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात येत होता। गावच्या परिसरात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात होत असल्यानं तो शेतात लपून बसल्याची शक्यता होती। संध्याकाळी 6:30च्या सुमारास पोलिसांनी ड्रोनद्वारे त्याचा शोध थांबवला। मात्र गावात ये-जा करण्यासाठी असलेल्या प्रत्येक मार्गावर 24 तास नाकाबंदी सुरू होती। सुमारे 250 पोलिसांचा फौजफाटा गुणाट गावात होता। मात्र दत्तात्रय गाडेचा शोध लागत नव्हता। त्याच परिसरात पोलिसांना काही संशयास्पद कपडे आढळून आले। पोलिसांनी बुधवारी रात्री गाडेच्या मित्रमैत्रिणींसह आई-वडिलांची देखील चौकशी केली। पोलिसांकडून गुणाट गावात जवळपास 50 तास शोध मोहीम राबवण्यात आली। गाडे रात्री गावातील नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी 10:30 वाजता आला। तिथं जाऊन त्याने प्रचंड भूक लागली, काहीतरी खायला द्या असं म्हणाला। यानंतर नातेवाईकांनी त्याला खायला न देता पाण्याची बाटली दिली। त्याच वेळी दत्तात्रय गाडेनं पश्चाताप झालाय, जे काही केलं ते चुकीचं आहे, पोलिसांना सरेंडर व्हायचंय असं बोलून तो पाण्याची बाटली घेऊन तिथून निघून गेला। यानंतर नातेवाईकांकडून पोलिसांना आरोपी गाडेची माहिती कळवण्यात आली। त्यानंतर पोलीस आणि गावकरी आरोपीचा शोध घ्यायला लागले। अखेर मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्तात्रय गाडेला ऊसाच्या फडातून अटक करण्यात आली। दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गाडीमध्ये बसवलं आणि कारमध्येच पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यानं खडानाखडा कबुली दिली। रोज रात्री पुण्यातील एसटी स्टँडवर जाऊन महिलांशी गोड बोलून त्यांची जवळीक साधत होता। त्यांचे मोबाईल नंबर घ्यायचा अशी कबुली त्याने दिली। आरोपी दत्तात्रय गाडे यांनी यापूर्वी देखील काही महिलांसोबत अशाच पद्धतीने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आपण पोलीस असल्याचं सांगत तो मुलींसोबत ओळख करायचा आणि त्यांच्याबरोबर त्याने 2 मुलींना जाळ्यात ओढण्याचा यापूर्वी देखील प्रयत्न केला होता। दिवसा गावात थांबून रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँड महिला सावज हेरायचा अशी कबुली गाडे यांनी दिली। या चौकशीत धक्कादायक खुलासे आता एक समोर येत चाललेत। अटक केल्यानंतर पहाटे ससून रुग्णालयात त्याची तपासणी देखील करण्यात आली। थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे।